श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर हा व्हिडिओ जो आहे तो गुरुवार आणि बुधवार 2 दिवसाचा आहे. पण ही माझी गुरुवारची संध्याकाळची धूप दीप आरती वगैरे झाल्यानंतरचा व्हिडिओ आहे. खरं सांगायचं झालं तर मी पूजेची मांडणी वगैरे कहाणी वगैरे वाचून सकाळीच झालेलं होतं. कारण की मला बहिणीच्या मुलीच्या घरी जायचं होतं हळदी कुंकाला आणि सवाशीण म्हणून. तर हे सगळं घरातली कामं वगैरे मी उरकून घेतली होती. पण माझी तब्येत थोडी ठीक नसल्यामुळं मी सोमवार, मंगळवार, बुधवार व्हिडिओ टाकू शकले नाही. आणि सकाळची पूजा वगैरे झाल्यानंतर घरातले सगळे कामं तर अगोदरच मी ऑलरेडी आवरून घेतले होते. जसं की स्वराच्या पप्पांचा डब्बा असू दे किंवा स्वराचा टिफिन असू दे, तर आणि घरातले सगळे किचन वगैरे आवरून घ्यायचं, करायचं. हा व्हिडिओ आहे बुधवारी संध्याकाळचा. माझं बाळ माझी भाजी निवडण्यासाठी मदत करत होतं. मी तिला म्हणत होते, "राहू दे, नको करू, माझ्या मी करते नंतर बसून." पण तिची कुठेतरी थोडी माझ्यासाठी अशी मदत ही लुडबुड मला आवडतेच आणि ती केल्याशिवाय राहते नाही. तर असो, तर अशा प्रकारे जेव्हा घरातली स्त्री आजारी असते ना, तर तिचं सगळ्या गोष्टी थांबतात, पण काम कधी थांबत नाही. किचन वट्ट्यावरचा माझा तुम्ही राडा बघू शकता. त्याच्याकडे दुर्लक्ष करा, की तेच साफ करायला मी घेतलेलं आहे. इतकं पाणी तर थंड पडतं ना, की अक्षरशः हाताला लागलं ना, की मुंग्या येतात. मग सगळं किचन वगैरे आवरून झालं, भांडे वगैरे आवरून झाल्यानंतर स्वराला इथं मी टिफिनसाठी बनवत होते साऊथ इंडियन बोंडावडा. मेदूवडा आणि बोंडावडा ह्याच्यात काही जास्त फरक नाही. पण थोडंसं टेस्टला वेगळं लागतं म्हटलं तरी चालतं. म्हणजे त्याची करायची थोडी पद्धत वेगळी आहे. तर चला, आता माझं घरातलं सगळं आवरून वगैरे झालं होतं. मी इथं बहिणीच्या मुलीच्या घरी गेले होते हळदी कुंकाला. इथं माझी ही सून काहीतरी गप्पा मारत होती. सगळ्यांची जेवणं वगैरे चालू होती आणि हिच्या घरी पण खूप छान पूजा वगैरे केली होती, पण ते वेळ नाही भेटला करायला. चला तर भेटू नंतर.